ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच आणि दिवाळीच्या स्वागताला राज्यात गुलाबी थंडी अवतरली आहे। कारण राज्यातील तापमानाचा पारा दिवसेंदिवस कमी होतोय, त्यामुळे गारठाही वाढू लागलाय। नाशिकमध्ये आज 12.5 अंश सेल्सिअस तर निफाडमध्ये 11 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। धुळ्यामध्ये आजचं तापमान 9.5 अंश सेल्सिअस वरती स्थिरावलंय, त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातला तापमानाचा पारा दिवसेंदिवस खाली येतोय। मराठवाड्यातील परभणीच्या किमान तापमानाचा पारा 8 अंशांपर्यंत खाली उतरलाय। आज परभणीमध्ये 8.8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे। तर तिकडे विदर्भातल्या चंद्रपूर शहरात सुद्धा आज 8.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं। काल हे तापमान 10 अंश इतकं होतं, पण आज या तापमानात मोठी घट झाली आहे। त्यामुळे मॉर्निंग वॉकला घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांनी उबदार कपडे कपाटाबाहेर काढलेत। अनेक ठिकाणी पहाटे पहाटे शेकोट्या पेटू लागल्यात। दरम्यान ही थंडी काही पिकांसाठी पोषक आहे, त्यामुळे बळीराजाकडे मध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण आहे। राज्यात गारठा कसा वाढतोय? चंद्रपुराचं तापमान 8.6 अंश सेल्सिअस, परभणी 8.8 तर धुळ्यामध्ये 9.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलंय। निफाड 11 अंश सेल्सिअस, नाशिक 12.5, जळगाव 12.6। नंदुरबारमध्येही गारठा वाढलाय, 13 अंश सेल्सिअस वरती पारा आहे, तर वर्ध्याचंही तेच तापमान आहे।